घरातली धूळ, कांद्यांना लागलेली झाडं आणि माझा हा टॅन फेस पाहून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही 8 दिवस ट्रिपला जाऊन आलोय. आणि त्यानंतरचा गोंधळ म्हणजे साफसफाई. सगळ्यात आधी सुरुवात केली अनायाचे सगळे चप्पल जुते धुण्यापासनं. मशीनला कपडे लावणं तर अगदी मॅन्डेटरी काम असतं. ते सगळं आवरून म्हटलं आता पेटपूजेची पण तयारी करावी. बॅगा खोलायला घेतल्या, मग बघितलं की काही शॉपिंग केली आहे, म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करावी. आता गोव्यात गेलाय म्हटल्यावर काजू तर आलेच पाहिजे. एक चटणी छान वाटली होती, तीही घेऊन आली. थोडेसे मॅग्नेट्स आणले होते. हे मॅग्नेट माझ्या मैत्रिणीसाठी आणलं होतं. अँड हिअर कम्स द बेस्ट पार्ट. ह्या क्यूट अशा बॅग मला खूप आवडतात. सो मी त्या 3 आणल्या आहेत. अशा काहीशा दिसतात. सगळ्यात जास्ती तुम्हाला कुठली आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी त्या खूप असं बार्गेन करून अगदी बजेटमध्ये घेतल्या आहेत. थँक्यू बेबी. आणि त्यानंतर असं क्यूट सरप्राईज घेऊन माझी गोडुली आली होती. अगदी अचानक ती माझ्यासाठी असे फ्लॉवर घेऊन आली, आय लव्ह यू म्हणाली. एक वेगळीच फिलिंग होती ती. त्यानंतर तिच्यासाठी सुद्धा एक पार्सल आलं होतं. तिला ते खोलून दाखवलं आणि त्याचा आनंद तिचा काही वेगळाच होता. ही एक बॅग राहिलीच होती दाखवायची, म्हटलं ती सुद्धा दाखवून द्यावी. ही मस्त अशी ट्रॅव्हल फ्रेंडली बॅग मला फक्त 370ला मिळाली. त्यानंतर छान असं जेवण केलं आणि मी भांडे घासायला लागली. आता हे फ्रीजचे भांडे होते, मी आधीच काढून घेतले होते. म्हटलं आज फ्रीज क्लीन करून घेऊ, म्हणजे उद्या भाजीचं भरायला फ्रीज मोकळा. आणि हे सगळं करता करता मला 10-10:30 वाजून गेले होते. त्यानंतर उद्याची तयारी म्हणून हे मूग भिजू घातले आणि मधू उद्या जाणार आहे म्हणून तिला भेटायला खाली गेलो आणि यासोबतच संपवला आजचा दिवस.